मित्रांनो, 100 लोकांमध्ये तुम्हाला जर प्रथम यायचं असेल ना, तुम्हाला त्या 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला तुमचं यश मिळणारच नाही. बघा, आजचा व्हिडिओ तुमच्याकरता खूप महत्त्वाचा आहे. कारण बघा, पोलीस भरतीमध्ये एकेका मार्कानं मुलांचं मेरिट हे हुकून जातं. अशा वेळेस एक कुठला तरी सामाजिक आरक्षणाचा कुठला तरी त्याला एक आधार असला की लगेच तुम्हाला त्याचा फायदा होतो. फॉर एक्झाम्पल, आता होमगार्ड असेल, होमगार्डला उंची थोडी कमी लागते. परत त्यांना अजून 5% आरक्षण हे पोलीस भरती, फॉरेस्ट गार्ड आणि अग्निशमन दलामध्ये हे पूर्ण महाराष्ट्राकरता आहे. आता अशीच होमगार्डची भरती ही महाराष्ट्रामध्ये होऊ घालणार आहे. येत्या काळामध्ये 9000 पदांची होमगार्ड भरती असणार आहे. आतापर्यंत सगळ्यात मोठी होमगार्डची भरती या वर्षामध्ये पार पाडेल. आणि काही जिल्ह्यामध्ये याचे पत्रक सुद्धा पडलेले आहेत, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी. आता तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे की होमगार्डचा क्रायटेरिया काय आहे, होमगार्डला पगार किती पडतो, भत्ते कसे असतात आणि पात्रता काय आहे आणि ग्राउंड काय असतंय, आपण या व्हिडिओमध्ये हे पूर्ण माहिती हे सविस्तर घेणार आहोत. बघा, आता 10वी पासवरती ही भरती असते आणि 20 वर्ष ते 50 वर्ष वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्यानंतर उंची ही 162 सेंटीमीटर पुरुषांना, 150 सेंटीमीटर महिलांना हे उंची लागते. म्हणजे पोलीसपेक्षा हे उंची या ठिकाणी कमी आहे. आणि पुढला क्रायटेरिया आहे तो म्हणजे ग्राउंडचा. त्यापूर्वी आपण एक गोष्ट समजून घ्या की होमगार्डला पगार आणि देय भत्ते किती असतात. होमगार्डला 570 रुपये त्यांना दररोजचा मानधन असतं. त्यांना जेवण भत्ता हा 100 रुपये मिळत असतो. आणि आठवड्याला प्रत्येक रविवारी कवायत असते, त्या कवायतला त्यांना 90 रुपये हे प्रत्येकी मिळतात. म्हणजे महिन्यातून 4 दिवस कवायत, म्हणजे 360 रुपये ते आणि 20,400 रुपये हे त्यांची महिन्यांची इन्कम होते दररोजचं मानधन पकडून. म्हणजे यांची ग्रोस सॅलरी महिन्याची 20,460 रुपये हे महिन्याला होते. असंच बघा, 180 दिवस काम भेटतं. सध्या मागणी धरलेली आहे की हे 360 दिवस कसं काम त्यांना देता येईल. आता पुढला मुद्दा समजूया मित्रांनो. तो मुद्दा म्हणजे काय, एवढ्या पगारामध्ये एवढा पगार घेऊन तुम्ही जर तुम्ही 3 वर्ष पूर्ण केला यशस्वीपणे, तुम्हाला आरक्षण मिळतं पोलीस भरतीसाठी, फॉरेस्ट गार्डसाठी आणि अग्निशमन दलासाठी. आता हे जे रिन्युअल पॉलिसी असते ती कशी असते, 3 वर्षात त्यांची परत नोंदणी करावी लागते होमगार्ड डिपार्टमेंटमध्ये. आता बघा, होमगार्डचं काम तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काम काय, निष्काम सेवा असते. तुम्ही घरचं काम करत करत, शेती करत करत तुम्ही हे नोकरीही करू शकता. आणि तुम्ही जे पुढचे बेनिफिट आहे, तुम्ही ते पुढचे बेनिफिट हे नक्कीच घेऊ शकता. तुम्ही पुढचे बेनिफिट नाही घेतलं, तुम्हाला 180 तुम्हाला काम भेटतं वर्षामधून. म्हणजे तुम्हाला वर्षातून 6 महिन्यात तुम्ही 20,000 रुपये महिना कमवू शकता. हा मुद्दा झाला. आणि जे मुलांचं वय कमी आहे, 20 वर्ष 21 वर्ष वय आहे, त्या मुलांना भरती करायची आहे, अशा पोरांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि एवढी मस्त बघा, 3 वर्ष करायचे आणि त्यांना चांगलं आरक्षणही मिळतं. समजून घ्या, 20व्या वर्षी तुम्ही होमगार्डमध्ये लागलात आणि परत तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशनही पूर्ण केलात, तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये घेता येऊ शकतो. त्यामुळे कुठल्या कामाला कमी अजिबात समजू नका. आता ग्राउंड बघून घ्या. इथं ग्राउंडला शारीरिक चाचणीला तुम्हाला 40% तुम्हाला मार्क घ्यावे लागतात एकूण गुणांच्या. त्यामध्ये 2च इव्हेंट आहेत, गोळा आणि 1600 मीटर. लेडीजना गोळा आणि त्यानंतर 800 मीटर. टायमिंग तोच आहे, भरतीला आहे तोच टायमिंग आहे. 1600 मीटरला मित्रांनो 20 गुण हे पुरुषांना आहेत आणि 25 गुण ही महिलांना आहेत. यांना प्रत्येकी 10 गुण घ्यायचे पासिंगसाठी. म्हणजे 20 पैकी 10 गुण हे पुरुषांना घ्यायचे आणि 25 पैकी 10 गुण हे मुलींना घ्यायचे ह्या पहिल्या प्रकारामध्ये 16 मीटरच्या. आणि पुढला इव्हेंट आहे तो म्हणजे गोळाफेक. गोळाफेक पुरुष आणि गोळाफेक स्त्री म्हणजे महिला. जे पोलीसला क्रायटेरिया आहे तोच क्रायटेरिया इकडे आहे कटिंगचा मार्कांचा. पण मार्क 10 आहेत प्रत्येकी. तुम्हाला 4 मार्क हे या ठिकाणी पासिंगसाठी घ्यायचे आहेत. बघा, 25 मार्क लेडीजसाठी, 10 मार्क गोळ्यांचे, 35 मार्क आणि पुरुषांना 20 मार्क 1600 मीटर आणि 10 मार्क गोळा, 30 मार्क. आता पुढली जे शेवटची प्रोसेस असते ते म्हणजे टेक्निकल जे डॉक्युमेंट आहेत त्यावर सुद्धा इथं मार्क असतात. ते डॉक्युमेंट बघा, ज्या मुलांचा ITI कोर्स पूर्ण असतो त्यांना 2-3 मार्क मिळतात. नंतर स्पोर्टमॅन 3 मार्क मिळतात. माजी सैनिक 4 मार्क मिळतात, ते 5 मार्क मिळतात. NCC C मार्क मिळतात, NCC B मार्क मिळतात. ड्रायव्हरला इथं स्कोप आहे, ड्रायव्हरला पण तिथं मार्क मिळतात. आणि सर्वांनी जर हे सर्व कोणी क्रायटेरिया पूर्ण केलेला असेल त्यांना 10 मार्क या ठिकाणी मिळतात. आणि यांची ग्रॉस मेरिट लागते. तुम्हाला तुमचं कर्तव्यही मिळून जातं गृहरक्षक दलामध्ये. हे एकूणच ही होमगार्डची पूर्ण प्रोसेस अशी असणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पात्र झालात, मग तुम्ही नोंदणीकृत
तुम्ही होमगार्ड हे होचाल। आता बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा असतात, आपण आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरून तिथं जाऊन तुम्ही भरती देऊ शकता आणि जास्त ना लेखी परीक्षा वगैरे काही नाही, तुम्हाला ताण घ्यायची गरज नाही। काही काय पट्टे असं म्हणतील की आम्ही हे करतो ते करतो, ते तुम्ही गोष्टी तुम्ही भ्रमामध्ये राहू नका। भ्रमाचा भोपळा हा केव्हाच फुटलेला आहे, त्यामुळे भ्रमामध्ये न राहता कुठलीही बघा अतिशहाणपण न दाखवता ज्या मुलांना खरंच भविष्यामध्ये भरती करायची आहे, पोलीस भरती असेल, फॉरेस्ट गार्ड आणि अग्निशमन असेल, त्या लोकांनी होमगार्डकडे जायला काही हरकत नाही। आणि तुम्हाला जर वर्षामधनं 6 महिने काम हवं असेल, ते पण घरामध्ये राहून घरचं काम करून, तरी तुम्ही होमगार्ड जॉईन करून घेऊ शकता। तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला फक्त बेनिफिटच मिळणार आहे, तुमच्या त्यामध्ये नुकसान कोणतंही होणार नाही। ह्या कारणामुळे मित्रांनो तुम्ही होमगार्ड जॉईन करून घ्या। प्रत्येक जिल्ह्यांची भरती जाहिरात या ठिकाणी येऊन जाईल, तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरून टाका आणि त्या ठिकाणी तुम्ही भरती प्रक्रियेला सामोरे जा। पगाराचा विषय असेल, तुम्हाला 20,460 रुपये तुम्हाला पगार हा 6 महिन्यासाठी मिळतो। जर हेच होमगार्ड जर त्यांचे 60 दिवस पूर्ण वेळ कामाला असतील, तर पगार हा तुम्हाला 12 महिने हाच पगार नक्कीच मिळणार। 20,000 महिन्याला पगार तुम्हाला कुठलीही कंपनी देऊ शकत नाही मित्रांनो। त्यामुळं कुठल्याही अफवा काय असतील त्याला बळी न पडता तुम्ही ह्या भरतीला तुम्ही सामोरे नक्कीच जाल, अशी आशा करतो। तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि टेलिग्राम ग्रुपात जॉईन करून घ्या।